एसटी महामंडळाच्या वतीनं सिंधुदुर्ग विभागासाठी BS6 मॉडेलच्या 5 बसेस दाखल झालेल्या आहेत। या बसेस मालवण आगारामध्ये देण्यात आल्या असून येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील अन्य आगारात देखील दाखल होतील अशी माहिती देण्यात आली। तर या नवीन बसेस अशोक लेलँड कंपनीच्या असून 42 आसन व्यवस्था आणि स्टँडिंग 11 प्रवासी या बसमधून प्रवास करू शकतात। या बसेस लांब पल्ल्याच्या ठिकाणी सेवा देणार आहेत। सिंधुदुर्ग एसटी विभागामध्ये नवीन गाड्या दाखल झालेल्या आहेत। मी आता आहे मालवण आगारामध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे या गाड्या दाखल झालेल्या आहेत। या गाड्या आता सिंधुदुर्गात धावण्याला आपण पाहू शकतो। चालक वाहक तर आता उपस्थित आहेत गाडीमध्ये। अशा प्रकारे या गाड्या आता इथल्या सिंधुदुर्गातील प्रवाशांना सेवा देणार आहेत। एकंदरीत नवीन मॉडेल पद्धतीच्या गाड्यात आपण पाहू शकता। अंदाजे साहेब कुठल्या कंपनीची गाडी आहे? अशोक लेलँड आणि या गाडीमध्ये किती सीट्स प्रवासी बसू शकतात? 42 आणि स्टँडिंग 11। कशा पद्धतीची गाडी आहे ही? काय नवीन मॉडिफाय याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे? BS6 मॉडेल आहे आणि खूप चांगलं मॉडेल आहे। चालकासाठी एकदम चालवण्यासाठी सोयीस्कर मॉडेल काढलेलं आहे। तर एकंदरीत आपण पाहिलं असेल तर मालवण आगारामध्ये या गाड्या दाखल झालेल्या आहेत। दिव्यांग व्यक्तींसाठी चढणं उतरणं सुद्धा वेगळी इथून पद्धत केलेली आहे। तक्रार पुस्तक सुद्धा इथे म्हणजे दर पुस्तक सुद्धा वाहकांकडे मिळणार आहे। ही आपण सिस्टम इथे पाहू शकतो। एक आरामदायी अशी सेवा सिंधुदुर्गातील लोकांना लालपरीतून आता आपल्याला मिळणार आहे। एकंदरीत पाहिलं असेल तर काही दिवसांपूर्वी CNG बसेस सुद्धा सिंधुदुर्गात दाखल झाल्या आहेत आणि मालवण आगारामध्ये या पहिल्या 5 नवीन पद्धतीच्या अशोक लेलँडच्या बसेस दाखल झाल्या आहेत आणि अन्य विभागामध्ये अन्य आगारामध्ये सुद्धा या बसेस दाखल होणार आहेत। कॅमेरा योगेश रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।